नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. येत्या 5 मे 2026 रोजी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जसे की आपल्याला माहीत आहे, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते. या दिवशी व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचे शुभ प्राप्त होते. आपल्याला 21 संकष्ट चतुर्थीचे शुभ फळ हे जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते. त्या दिवशी श्री गणेशांची पूजा करतात. अंगारकी चतुर्थी योग हा फार दुर्मिळ असतो आणि म्हणून या चतुर्थीला अनन्य सादर असे महत्त्व आहे. अंगारकी चतुर्थी दिवशी भगवान श्रीकृष्ण भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरील गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत आहे. त्या दिवशी वातावरण गणेश लहरी, सकारात्मक लहरी या खूप प्रमाणांमध्ये जागृत असतात आणि म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ मिळते. परंतु या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. म्हणून भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही चुका होत असतात आणि त्या होऊ नयेत म्हणून जाणून बुजून तर ह्या चुका कुणी करत नाही. आपल्याकडून जर चुका झाल्या, आपण जी काही पूजा करतो, ती काही सेवा करतो किंवा जे काही व्रत करतो तर त्याचं फळ ते आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणत असतो की मी कितीही देवाची पूजा केली, किती देवाची पूजा करतो तरीसुद्धा मला हे उलट दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती येथे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तसेच तुम्ही एक वेळ उपास नाही केला तरीही चालेल, पण घरामध्ये तुम्हाला या 2 भाज्या अजिबात बनवायच्या नाहीत. संकटे मागे लागतील, घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ शकते. त्याचप्रमाणे अंगारकी चतुर्थीला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना या दिवशी काही वस्तू अर्पण करत असतो, काही नैवेद्य करत असतो, परंतु काही गोष्टी काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. कोणत्या सेवा करायच्या आहे ज्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील, अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. पहिली अंगारकी चतुर्थी आहे, ह्या मराठी नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे, म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. आपण या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकटचे शुभ फळ मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने व्रत करायचे आहे. या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 5 मे पहाटे 5:24 होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे. आणि म्हणून 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्याने ही अंगारकी चतुर्थी असेल आणि त्यामुळे व्रत उपवास हे 5 मेलाच केले जाणार आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, स्नान करायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता, चिमूटभर हळद टाकू शकता. यानंतर सूर्यदेवता अर्घ द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची विविध तुम्हाला पूजा करायचे आहेत. मूर्ती असेल तर अभिषेकच करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा, तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल आणि शक्य असेल तर तुपाचा आणि तेलाचा दोन्ही लावले तरीही चालेल. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावावे. यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आणि हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. अष्टगंध लावायचा आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचे आहे. ओम गण
गण गणपतये नमः या बाप्पांच्या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्ही या अंगारकी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प सुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष या सेवा सुद्धा तुम्ही महत्त्वाच्या मानल्या जातात. गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असेल, तसेच यशाशक्ती जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही गोरगरिबांना, गरजूंना, व्यक्तींना दान करू शकता. जर तुम्ही उपवास करत असेल तर उपवास जो आहे तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडवायचा आहे. याला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही तरी केला तरी चालेल, पण जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे ती पाळलीच पाहिजे. तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 10:14 याच वेळेमध्ये आपल्याला उपवास सोडायचा आहे, व्रत जे आहे ते सोडायचं आहे. जर त्या दिवशी तुमचा उपवास करणं शक्य झालं नाही तरीही चालेल. तुम्ही फक्त अगदी मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा पूजा केली तरी चालेल. विवेकांची देवता आहे व त्या दिवशी आपल्याला काही भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर त्या भाज्या कोणत्या असणार आहेत, असे कोणते पदार्थ आहेत ते आपल्याला त्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तर त्या दिवशी सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले जे पदार्थ असतात तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहेत. तसेच या दिवशी काळे मीठ खाऊ नये. पॅक असलेले ज्यूस असतात ते रेडीमेड मिळतात, तसे ते ज्यूस घेणे सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही. मांसाहाराला स्पर्श सुद्धा करायचा नाही. या दिवशी चुका तुम्ही न कळत केल्या तरीही गणपती बाप्पा हे तुमच्यावरती नाराज होतील आणि तुमच्यावरती अवकृपा करतील. ज्यांचे हे दोष आहेत ते सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील आणि आयुष्यभर याचे दुष्परिणाम आहेत हे ते मात्र भोगायला लागतील. त्यामुळे अशा क्षुल्लक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. आता या दिवशी जरी तुम्ही उपवास करणार असेल तर संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला कांदा आणि लसूण किंवा मुळा असेल, गाजर असेल, मीठ असेल, फणस असेल तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला खाणं टाळायचं आहे. बरेच जण उपवासामध्ये फणस खातात, परंतु फणस हे फळ आहे ते कोणत्याही उपवासामध्ये खाल्लं जात नाही. त्यामुळे फणसाचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीच्या पत्राचा वापर जो आहे तो अजिबात करायचा नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वर्ज्य मानलं जातं. या दिवशी आपण बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केले तर ते क्रोधित होतात. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काहीही झालं तरीही घरामध्ये मांसाहार आणायचा नाही. त्यामध्ये अंडी, मटण, मांस असेल, मच्छी असेल, तुम्हाला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही. त्यांना स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही. आता या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, तर या दिवशी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. जर तुम्ही उपवास करणार असेल तर त्या उपवासामध्ये शक्यतोवर सदैव मीठ वापरा, कारण उपवास असल्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज खूप जास्त असते. सैंधव मीठ हे ती गरज भरून काढते. सैंधव मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. तसेच या दिवशी तुम्ही नारळ पाणी, त्याचबरोबर दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा, रताळे, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू हे जे काही सिजनेबल फळे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य अर्पण करणार आहे तर तो नैवेद्य शक्य असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर तुम्ही स्वतः ग्रहण केला तरीही चालेल. त्याचमध्ये या अंगारकी चतुर्थीला तिखट खाल्लं जात नाही, म्हणून शक्य असेल तर तुम्ही तिखटाचे पदार्थ जे आहेत ते आवर्जून टाळा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करताना सुद्धा तिखट घातलेले पदार्थ जे आहेत शक्यतोवर तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही वाद विवाद, क्लेश, भांडणे होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. कटकटी झाल्या तर घरामध्ये नकारात्मक जी आहे ती पसरते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, काही सेवा करतो त्याचं फळ जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. शक्यतो या अंगारक चतुर्थीला उपवास जो आहे तो आपल्या स्वतःच्या घरी सोडवावा, खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी दारावरती जर कोणी मागायला आले तर त्या व्यक्तीला तसंच जाऊ द्यायचं नाही. अन्नधान्य तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास पाणी त्या व्यक्तीला दिलं तरी चालेल. दारातून तशीच ती व्यक्ती जाऊ नये, विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशी काही वस्तू आहे ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. हे लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी स्वरूप हे जे समजलं जातं, म्हणून त्या दिवशी मीठ जे आहे ते तुम्हाला कोणालाही द्यायचं नाही. दुसरी वस्तू म्हणजे धने.
धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण या धान्यांची पूजा करतो. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातून धने जे आहेत ते कोणालाही द्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी वेलची, लवंग हे देखील कोणाला द्यायचं नाही, कारण ते देखील माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे. तर 4 वस्तू ज्या आहेत तर त्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला कुणालाही द्यायची नाहीत. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते आणि घरात गरिबी येते. त्याचबरोबर या दिवशी अशा कोणत्या भाज्या आहेत त्या भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं नाही. तर त्यामध्ये बघा, वांग्याची भाजी आणि कोबीची भाजी आहे. तर त्या 2 भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत, कारण कोणत्याही शुभतिथीवर या भाज्यांचं सेवन करू नये असं म्हटलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.